करावा न करावा विचार पडला अण्णांचे जीवा, काय होईल कैसे देवा गोवा पडला मनाला। दामू अण्णा ही गुरुपुत्र, बाबांस लिहिते झाले पत्र, आम्हान बुद्धी स्वतंत्र, आपणची छत्र आम्हा ते। व्यापार हा तो सकृत दर्शनी, करावा ऐसे येते मनी, परी होईल लाभ की हानी, कृपा करोनी सांगाजी। पत्र लिहिले माधवरावा, की हे बाबांस वाचून दावा, आज्ञा होईल तैसे कळवा, उद्यम बरवा वाटतो। दुसरे दिवशी तिसरे प्रहरी, पत्र पडले माधवराव करी, तेणे नेऊन मशिदी भीतरी, चरणावरी घातले। काय श्यामा काय घाई, कागुद कसला लावितो पायी, बाबा तो नगरचा दामू शेट काही, विचारू पाही आपणा ते। का बरे तो काय लिहितो, काय कसले बेत करीतो, वाटे आभाळा हात लावितो, देव देतो ते नको। वाच वाच पत्र त्याचे, श्यामा म्हणे जे वदता वाचे, तेच अर्थाचे पत्र साचे, दामू अण्णांचे अक्षरशः। देवा आपण बसता निश्चळ, उडविता भक्तांची खळबळ, मग होता मनाची तळमळ, पायाजवळ आणिता। कोणास स्वये ओढून आणिता, कोणा लागी पत्रे लिहविता, अंतस्थ आशय आधीच सांगता, मग वाचविता किमर्थ। अरे श्यामा वाच वाच, माझे काय मानितो साच, मी तव आपुला आहे असाच, बोले उगाच माने ते। मग माधवराव पत्र वाचिती, बाबा लक्ष लावून ऐकती, कळकळून मग बाबा वदती, चळली मती शेटीची। सांग की तयास प्रत्युत्तरी, काय उणे तुझ असता घरी, पुरे आपुली अर्धी भाकरी, लाखाचे भरी पडू नको। प्रत्युत्तराची क्षण क्षण, वाटची पाहत दामू अण्णा, उत्तर येताची तत्क्षण, दामू अण्णा वाचिती। ऐकून त्या प्रत्युत्तराला, दामू शेटीचा विरस झाला, मनोरथाचा दुर्गची ढासळला, वृक्ष उन्मळला आशेचा। आता 1,00,000 कमावू, अर्धा लाख व्याजी लावू, तात्काळ लाखे सावकार होऊ, आनंदे राहू नगरात। मनोराज्य होते जे केले, जागचे जागीच ते विरघळले, दामू अण्णा अत्यंत हिरमुसले, हे काय केले बाबांनी। पत्र लिहिले येथेच फसले, आपुले आपण अनहित केले, देखत देखत वाढिलेले, ताट लाथाडिले आपणची। असो त्या पत्रात दामू अण्णा ते, ऐसे ही ध्वनी